नागपूरसाठी जे आपण एंट्री घेतो आता समृद्धी महामार्गावरती तुम्ही पाहू शकता। मुंबई नाशिक महामार्गावरून आल्यावर ग्लोबल कॉम्प्लेक्स या ठिकाणी आपण समृद्धी महामार्गावर वळण घेतो, परंतु काही दिवसांनी हा जो मार्ग आहे हा बंद होऊ शकतो आणि जो दुसरा मार्ग आहे, जसे की मी अनेकदा सांगितलं आहे, सायदारा इंटरचेंज या ठिकाणी आपल्याला वळण घेणे, त्या सायदारा इंटरचेंजचे काम देखील जे इथून सुरुवात झालेली आहे, त्या सायदारा इंटरचेंज या ठिकाणी वळण कसे राहील ते मी तुम्हाला आता दाखवतो। चला सुरुवात करूया। आत्ता हा समृद्धी महामार्गाचा वळण आहे, हा बंद होणार आहे जेव्हा सायदारा इंटरचेंजपर्यंत काम कंप्लीट होईल, तर त्याच्यावरती जो रस्ता राहणार आहे तो मी तुम्हाला आता दाखवतो। चला इथून पुढचा प्रवास करूया। अशा प्रकारे आपण सायदारा इंटरचेंजचे जे कामे सुरू आहेत त्या ठिकाणी निघालेलो जाण्यासाठी। आणि हा जो ॲरो दिसत आहे हा ॲरो म्हणजे जे वळण राहणार आहे सायदारा इंटरचेंजला जाण्याकरिता त्याचे कामे। हे वळण जे इथे ग्लोबल कॉम्प्लेक्स ज्या ठिकाणी आता मी उभा होतो आणि ज्या ठिकाणाहून आत्ताच्या घडीला समृद्धी महामार्गातील वळण घेतात त्याच ठिकाणाहून हे वळण सुरू होते। तुम्ही पाहू शकता लाल माती, खडी, डांबर सर्व काही टाकलेले आहे आणि जो बाजूला रस्ता बनत आहे तो देखील बहुतांश तयार झालेला आहे। इथे मध्ये थोडाफार काम राहिलेलं आहे, पेट्रोल पंपामुळे कदाचित असेल ते। आणि इथे एक नाल्याचं काम आहे ते देखील झालेलं आहे। सायदारा इंटरचेंज या ठिकाणाहूनच आपल्याला पुढे जो प्रवास करायचा आहे नागपूरसाठी तो या ठिकाणाहून करावा लागणार आहे। आणि अशा प्रकारे आपण सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिकच्या जवळ आलेलो आहोत। आणि आता आपण एक्झॅक्टली त्या ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी आता काही दिवसापूर्वी गर्डर्स टाकून तो जो एक डेस्क आहे तो तयार करण्यात आलेला, ज्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे। आणि ते तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला समृद्धी महामार्गाचे जे मुख्य वळण आहे सायदारा इंटरचेंज त्याचे सुरू असलेले काम। आणि आता ते मुख्य वळण, ते मुख्य रस्ता जो तयार होत आहे त्या रस्त्यावर मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे। तर पाहू शकता की जी मातीवर टाकले हा ॲक्च्युली पहिला रस्ता होता तो बंद करण्यात आलेला आहे आणि आपण दुसऱ्या मार्गाने चाललेलो आहोत। आज या मार्गाने आपण चाललेलो आहोत, हा मार्ग म्हणजेच जेव्हा आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरनं किंवा नागपूरवरनं येऊ आणि आपल्याला पडगा किंवा शहापूरच्या दिशेने जायचं असेल तर या मार्गावरून उतरावं लागेल। म्हणजे आपण चाललो ते विरुद्ध दिशेने आपल्या जाणवतो, जो बाजूला रस्ता दिसतो आपल्याला डाव्याचा त्या मार्गाने जाणे होते, परंतु तो मार्ग सुरुवातीलाच बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण हा जो उतरणवाला मार्ग आहे जो शहापूर करता पडग्याकरता जाणार आहे त्या उतरणवाल्या मार्गाने आपण प्रवास करत आहोत। म्हणजे आपण विरुद्ध दिशेने चाललेलो आहोत सायदारा इंटरचेंज या ठिकाणी, ज्या ठिकाणी आता 2 दिवसापूर्वी मी व्हिडिओ अपलोड केलेला की जिथे गर्डर्स टाकण्याचे कामे सुरू होते त्या ठिकाणी आता आपण पोहोचणार आहोत। मुंबई नाशिक महामार्गावरील सायदारा इंटरचेंज समृद्धी महामार्गाचे मुख्य वळण। नमस्कार, मी योगेश आत्मांबवले। सायदारा इंटरचेंज जसं की मी बोललो आता सुरुवातीलाच की आपल्या नागपूरला जाण्याकरता म्हणजे समृद्धी महामार्गावर प्रवेश घेण्याकरता जी एंट्री राहणार आहे त्या एंट्रीवर मी आता आलेलो आहे। काही दिवसापूर्वी मी मुंबई नाशिक महामार्गावर ज्या ठिकाणी जे गर्डर्स बसवले जात होते हा मार्ग कंप्लीट होण्याकरता त्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आता सध्या एक्झॅक्टली मी नक्की कुठे येते। सायदारा इंटरचेंजजवळ हे पहा, हे आहे सायदारा इंटरचेंज आणि हे गर्डरचे काम
जेव्हा सुरू होते तेव्हाचे व्हिडिओ मी अपलोड केलेले. मुंबई नाशिक महामार्ग आणि इथे बरेचसे रस्ते आहेत. आपण जे आलो या रस्त्याने आलो, ॲक्च्युली आपण चुकीच्या रस्त्याने आलो, यायला त्या रस्त्याने पाहिजे होता. आपण या रस्त्याने आलो. ही जी रस्ता आहे हा जाणार आहे म्हणजे ही उतरण आहे. जेव्हा हा मार्ग पूर्ण होईल समोर तुम्हाला JCB वगैरे पोकलन वगैरे भरपूर काय दिसतील. हा सायदारा इंटरचेंज इतका मोठा आहे की याची डिटेल देणं खूप कठीण आहे. तरी जो सांगतो हा मुंबई नाशिक महामार्ग आहे. आणि ज्या सुरुवात मी केली सांगितलं लोक आत्ताच्या घडी जिथनं समृद्धी महामार्गावर जातात तिथून पुढे गेल्यास कुक्षे इंटरचेंज बनत आहे. त्या कुक्षे इंटरचेंजवरनं जेव्हा गुजरात किंवा दिल्लीवरनं जे वाहने येतील त्यांना शहापूरला पडग्याला जायचं असेल तर ते जेव्हा कुक्षे इंटरचेंजनं वरती येतील या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता इकडे येते. आणि जे पोकलन वगैरे उभे आहेत वरची JCB तिथनं ते मुंबईसाठी जातील. आणि हे जे गडद इथून जेव्हा येतील तेव्हा या ठिकाणी ज्या मार्गाने आपण आलो इथनं उतरून हा बघा नवीन रस्ता तयार झाला. एक रस्ता बनवायची मशीन आहे. इथून ते पडगा किंवा शहापूरच्या दिशेने जातील. अशी एक छोटीशी माहिती का आपल्याकरता. आणि जसे आता वडपे ग्लोबल कॉम्प्लेक्सनं वळण घेतात तिथून वळण घेतात सरळ येणे थेट. तर ज्या ठिकाणी मी दाखवलं तिथूनच जे नाही फक्त ज्या ठिकाणी मी मेन एंट्री घेतली त्याच्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला येऊन समृद्धी महामार्गावर जाणे होणे. आणि हे गर्डरचे काम सुरू आहे. आणि कल्याणवरून जे येतील त्यांच्यासाठी तिथे बाजूला आहे. एकतर म्हणजे आणि अशा प्रकारे साईदारा इंटरचेंज या ठिकाणी सुरू असलेले काम आपण पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता याच ठिकाणाहून आपण आता गेलो होतो काही क्षणांपूर्वी काही मिनिटांपूर्वी. आणि आपण आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी निघणार आहोत ज्या ठिकाणी साईदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स जे आहे ते गोडाऊन तुम्हाला दिसणार आहेत. म्हणजे पाहू शकता इथे सुरू असलेले कामे JCB पोकलन रोड रोलर या सर्व वस्तू इथे सर्व गाड्या इथे सर्व वाहने इथे. आणि एकदम समोर आहे ते साईदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स. आपण डाव्या हाताला वळण घेऊन चाललो आहोत ते नाशिकच्या दिशेने. आणि 2 ते 3 दिवसापूर्वी जे मी व्हिडिओ अपलोड केले होते गर्डर्स टाकण्याचे व्हिडिओ ज्या ठिकाणी मी शूट केले त्याच ठिकाणी मी आलेलो. आणि आज पुन्हा एकदा कामावर जायला मी निघालेलो आहे. आय थिंक 9:15 वाजले. आणि इथेच वरती मी आता उभा होतो ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले. यावरून मी आता खाली उतरलो. मी तुम्हाला दाखवतो कुठे उभा होतो ते. हे गर्डर्स टाकले 2 ते 3 दिवसापूर्वी. आणि इथे पाहू शकता JCB गाडीवरनं कशी उतरते कंटेनरवरनं. हे बघा असो 9:15 वाजलेत. आणि याच ठिकाणावर मी नियमितपणे कामाला जात असतो. आता देखील चाललेलो आहे. BGR वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्सच्या एक्झॅक्टली समोर भोईरगाव जे आहे त्या भोईरगावातून मी कामासाठी निघतो. 10 वाजता मला कामावर हजर राहावे लागते. आणि त्यासाठी मला 8-8:30 वाजता कामावरून निघून आज आपल्याला व्हिडिओ शूट करावे लागतात. आजचा व्हिडिओ साईदारा इंटरचेंज एप्रिलचे लेटेस्ट अपडेट. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत अजून एका नवीन ठिकाणाहून नवीन अपडेट घेऊन. समोर जे ते भोईरगाव. चला जय हिंद जय महाराष्ट्र. पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब.